काय तुम्हाला तो बार्बिक्यू नेशनमध्ये मिळणारा कॉर्न चाट आठवतोय? तो चटपटीत असा. तर चला मग आज आपण तो घरी कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. क्रिस्पी असा कॉर्न चाट घरच्या घरी बनवण्यासाठी इथे मी 2 मक्याची कणसे सोलून घेतली आहेत. मक्यातील सर्व दाणे काढून झाल्यानंतर आता आपण हे दाणे स्वच्छ धुवून घेणार आहोत व त्यानंतर आता आपण हे दाणे शिजवून घेऊ. दाणे शिजवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घेतले आहे. आता आपण त्या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ व त्याचसोबत स्वच्छ धुवून घेतलेले मक्याचे दाणे टाकून घेऊ. मक्याची दाणे पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण ह्या मक्याच्या दाण्यांना 5 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली मक्याची दाणे छान प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण यातील सर्व पाणी काढून घेऊ. मक्याच्या दाण्यातील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आता आपण ही मक्याची दाणे एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता आपण या मक्याच्या दाण्यांमध्ये 1 टीस्पून हळद, त्याचसोबत 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर आता आपली मक्याची दाणे करताना छान अशी क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत. येथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. कॉर्नफ्लॉवर टाकताना एकाच वेळी सर्व कॉर्नफ्लॉवर टाकायचे नाही, थोडे थोडे करून कॉर्नफ्लॉवर टाकायचे व ते कॉर्नफ्लॉवर मक्याच्या दाण्यांना चांगल्या प्रकारे लावून घ्यायचे. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मक्याच्या दाण्यांना कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मक्याच्या दाण्यांना छान असे कॉर्नफ्लॉवर लागले गेले आहे. आपले मक्याचे दाणे शिजल्यानंतर थोडे ओलसर असे असतात, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर ते मक्याच्या दाण्यांना कॉर्नफ्लॉवर चांगल्या प्रकारे कोट होते व त्यामुळे आपले कॉर्नफ्लॉवर तळताना एकदम छान असे कुरकुरीत होते. आता आपल्या मक्याच्या दाण्यांना छान असे कॉर्नफ्लॉवरचे कोटिंग झाले आहे. आता आपण ही दाणे तळून घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपण त्यामध्ये मक्याची दाणे टाकून घेऊ. तेल खूप जास्त कडकडीत असे गरम करून घ्यायचे नाही. मक्याची दाणे तेलामध्ये टाकल्यावर तेलाला छान असे बुडबुडे येतील एवढेच तेल गरम करून घ्यायचे. तेल जर खूप जास्त गरम असेल आणि व त्यामध्ये तुम्ही मक्याची दाणे टाकली तर तुमची मक्याची दाणे फुटतील व वरती येतील. अशा प्रकारे मक्याची दाणे टाकून झाल्यानंतर आता आपण चमच्याच्या मदतीने हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या मक्याच्या दाण्यांना 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवर तळून घेऊ. मक्याची दाणे तेलामध्ये टाकून झाल्यानंतर 3 मिनिटं झाले आहे. आता आपण गॅसची फ्लेम फुल करून 1 मिनिट या मक्याच्या दाण्यांना फुल फ्लेमवर तळून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली मक्याची दाणे छान असे क्रिस्पी तळले गेले आहेत. आता आपण ह्या मक्याच्या दाण्यांना तेलामधून काढून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मक्याची दाणे तेलामध्ये तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपली संपूर्ण मक्याची दाणे तेलामध्ये छान अशी कुरकुरीत तळली गेली आहे. आता आपण या मक्याच्या दाण्यांमध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ, आपण मक्की शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. त्याचसोबत 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो, 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरी चालेल. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून लिंबूचा रस. तुम्ही इथे लिंबूच्या रसच्या ऐवजी चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. जर तुम्ही चाट मसाल्याचा वापर करत असाल तर मिठाचा वापर करायचा नाही, कारण की चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुमची मुले शाळेतून आल्यावर असो की नवरा ऑफिसहून आल्या, झटपट होणारा क्रिस्पी असा कॉर्न चाट त्यांना एकदा नक्की खाऊ घाला व तुमच्या मुलांना व नवऱ्याला हा क्रिस्पी कॉर्न चाट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.